तुम्हाला त्या राजगादीवर बसवलं. या सामान्य जनतेला तुम्हाला पायाखाली तुडवायला लोळायला काही वेळ लागणार नाही. आम्ही 17 तारखेला बैठक ठेवली. आम्हाला तुमचे पाळण्यातले पाय दिसायला लागले. तुमचे पाळण्यातले पाय आम्हाला दिसायला लागले. तुम्ही काय करणार आहे? कारण ज्या दिवशी आमचे लोक अटक झाले त्या दिवशीच आम्ही सावध झालो की हे त्याचं ऐकून, त्या येडापटाचं ऐकून मराठ्यांचे पोरं गुतवणार आहेत, एक केशी मागे घेणार नाहीत. आम्हाला हे तेव्हाच कळालं होतं की आम्हाला एक विश्वास होता की देवेंद्र फडणवीस साहेब एकदा शब्द दिल्यावर आता मागे नाही फिरायची. पण पुन्हा एकदा असं झालं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द फिरविला आणि त्याच्या पाठीशी उभा राहिला. तुम्ही त्याच्याच पाठीशी उभा राहा, त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा. आम्ही 24 तारखेपर्यंत तरीही तुमच्या तिघावर विश्वास ठेवणार आहे. आरक्षण देतील, गुन्हे मागे घेतील, कोणाला अटक होणार नाही, याच्यावरती आम्ही 24 तारखेपर्यंत विश्वास ठेवू.